अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार. आज आपण या पवित्र श्री गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाचे महत्त्व आणि त्यामागील आध्यात्मिक रहस्य जाणून घेणार आहोत. ग्रंथकार श्री सरस्वती गंगाधर यांनी अत्यंत भक्तिभावाने या अध्यायाची सुरुवात केली आहे. गुरुतत्वाची माहिती, गुरुकृपेचे सामर्थ्य आणि भक्ताच्या जीवनातील गुरूंचे स्थान हे सर्व या पहिल्या अध्यायात अत्यंत सुंदर रीतीने स्पष्ट केलेले आहे. जर तुम्ही गुरुचरित्र पारायण सुरू करत असाल तर हा अध्याय तुमच्यासाठीच आध्यात्मिक दरवाजा उघडणारा ठरेल. चला तर मग श्रद्धा आणि एकाग्रतेने या दिव्य संदेशात प्रवेश करूया. आज आपण या व्हिडिओमध्ये श्री गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाचा पहिल्या अध्यायाचा अत्यंत सखोल आणि भावपूर्ण अर्थ समजून घेणार आहोत. हा अध्याय केवळ प्रस्तावना नाही तर संपूर्ण पारायणाचा आध्यात्मिक पाया असा समजला जातो. ग्रंथकार श्री सरस्वती गंगाधर अत्यंत नम्रपणे प्रथम श्री गणेश, सरस्वती माता आणि त्रिदेवांचे स्मरण करून गुरुतत्वाची माहिती सांगतात. ते स्पष्ट करतात की गुरु म्हणजे साक्षात परब्रह्माचे स्वरूप आहे, जे अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देतात. या अध्यायामध्ये गुरूंच्या कृपेचे सामर्थ्य तसेच अत्यंत प्रभावीपणे वर्णन केलेले आहे. मनुष्य कितीही शास्त्र पारंगत असो, कितीही तपश्चर्या करो, पण गुरूंच्या कृपेशिवाय त्याला आत्मज्ञान प्राप्त होत नाही. गुरु हेच जीवनरूपी नौकेचे खरे कर्णधार आहेत. संसार हा दुःख, मोह, माया आणि संकटांनी भरलेला महासागर आहे. या महासागरातून पार नेण्याचे कार्य गुरु करतात. म्हणूनच गुरूंच्या चरणी श्रद्धा आणि शरणागती हीच खरी साधना आहे. पहिल्या अध्यायामध्ये भक्ती, नम्रता, विश्वास यांचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. अहंकार हा आध्यात्मिक प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा असा मानला जातो. जेव्हा भक्त गुरूंच्या चरणी अहंकार विसरून नतमस्तक होतात, तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये खरा बदल सुरू होतो. गुरूंचे स्मरण केल्यामुळे मन शांत होते, चित्त स्थिर होते आणि जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊ लागते. या अध्यायातून हेही समजते की गुरुचरित्र हा ग्रंथ केवळ कथा नसून तो अनुभवांचा आणि चमत्कारांचा जिवंत साक्षात्कार आहे. हा ग्रंथ वाचणारा भक्त गुरूंच्या कृपेचा प्रत्यक्ष अनुभव घेतो. श्रद्धा आणि नियमाने केलेले पारायण हे जीवनातील अडचणी दूर करण्याचे प्रभावी साधन आहेत. अनेक भक्तांच्या अनुभवांनुसार गुरुचरित्राच्या वाचनाने आर्थिक अडचणी, मानसिक तणाव, कौटुंबिक कलह आणि अडथळे हळूहळू दूर होतात. पहिला अध्याय आपल्याला शिकवतो की गुरु हेच आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक आहेत. माता पिता आपल्याला जन्म देतात, पण गुरु आपल्याला आत्मजन्म देतात. गुरु आपल्याला योग्य अयोग्य याची जाणीव करून देतात आणि धर्म मार्गावर चालण्याची प्रेरणाही देतात. पारायण करताना हा अध्याय अत्यंत भावपूर्ण आणि एकाग्रतेने वाचावा. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. समोर श्री दत्ताची प्रतिमा ठेवावी. दीप प्रज्वलित करून शांत मनाने वाचन करावे. श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केल्याने वातावरण पवित्र होते आणि मनामध्ये दैवी स्पंदने निर्माण होतात. या पहिल्या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे की गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय उद्धार नाही आणि गुरुकृपेशिवाय जीवन पूर्ण नाही. जेव्हा आपण पूर्ण विश्वासाने गुरूंच्या चरणी शरण जातो, तेव्हा जीवनातील अंधार नाहीसा होतो आणि प्रकाशाचा नवा अध्याय सुरू होतो. म्हणूनच गुरुचरित्र पारायणाची सुरुवात पहिल्या अध्यायापासून अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि निश्चयाने करा, कारण हाच अध्याय तुमच्या जीवनात गुरुकृपेचा दिवा प्रज्वलित करतो आणि पुढील पारायणासाठी तुमच्या मनाची, विचारांची आणि आत्म्याची तयारी करून देतो. अशा प्रकारे
श्री गुरुचरित्रचा पहिला अध्याय आपल्याला गुरुभक्ती, शरणागती आणि श्रद्धेचा खरा अर्थ शिकवतो. गुरूंच्या चरणी नतमस्तक झालो की जीवनातील अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश आपोआप प्रकट होतो. म्हणूनच पारायण करताना पूर्ण विश्वास आणि भक्तिभाव ठेवा. जर तुम्हाला हा आध्यात्मिक संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील अध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच बघूयात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.